आजचा आपला चिंतनाचा विषय आहे व्याधी, दुखणं, खुपणं हे सर्वांना असतंच. पण त्या व्याधी, दुखणं आणि खुपण्याचा आपण स्वतःला किती त्रास करून घेतो हे महत्त्वाचं आहे. यावर आपल्याला आज चिंतन करायचं आहे. म्हणजेच काय तर व्याधी, दुखणं, खुपणं काही ना काहीतरी आपल्याला होत असतंच, पण आपण त्याचाच सतत विचार करत राहिलो, आपण त्याचा त्रास करत राहिलो तर ते व्याधी, दुखणं, खुपणं बरं होण्याच्या ऐवजी वाढतं. तुम्ही स्वतः याचा अनुभव घेतला असेल. आपल्याला व्याधी, दुखणं, खुपणं हे सगळ्यांना होत असतं हे माहिती आहे, आणि जर झालंच तर त्याच्यातून बाहेर येण्यासाठी, त्याच्यातून बरं होण्यासाठी जे काही करता येईल ते करायला हवं. मग त्याबद्दल सकारात्मक विचार करायला हवा की येस, आपल्याला झालंय तर आता आपण याच्यातून बरं कसं होणार याकडे बघायला पाहिजे. आपला दृष्टिकोन तसा ठेवला पाहिजे. आपल्याला बरं व्हायचं आहे आणि हे बरं होण्यासाठी जे जे काही आपल्याला करता येईल ते करायचं. आपल्याला कृती करायची आहे. नुसतं विचार करून नकारात्मक त्याचा आपल्याला त्रास सारखा करून घ्यायचा नाही आहे. कारण का जर आपण सतत नकारात्मक राहिलो, बरं होणार नाही आहे, का मलाच असा त्रास होतो आहे, हे जर असं आपण आपल्या स्वतःला बोलत राहिलो तर त्याचा आपल्या आजारावरती परिणाम वाढत जातो, दुष्परिणाम वाढत जातो. बरं व्हायला वेळ लागतो आणि बरं न होता आपल्याला मानसिक अशांतता सुरुवात होते. आणि सगळ्यात मोठा त्रास हा मानसिक अशांततेचा आहे. एकदा का मानसिक अशांतता आपल्याला सुरुवात झाली तर आपला व्याधी, दुखणं, खुपणं हे वाढतं, कमी होत नाही. आणि अशा वेळी म्हणून त्यावेळी आपण जेवढे शांतपणे त्या सामोरं जाऊ हे महत्त्वाचं आहे. तुम्ही त्याच्याबद्दल सकारात्मक राहा, त्याच्याबद्दलचे उपाय शोधा आणि त्याच्यावरती कृती करत राहा. वेळ लागेल पण ते होईल. आणि कधी बरं होईल जेव्हा तुम्ही त्याच्याबद्दल सकारात्मक राहाल, विश्वास ठेवाल. ज्या गोष्टी, जे उपाय तुम्ही करत आहात त्याच्याबद्दल तुम्ही विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. कुठलंही औषध कुठल्याही रोगावरचं लागू कधी पडतं ज्यावेळी तुम्हाला तुमच्या त्या डॉक्टरवरती म्हणा, त्या औषधावरती विश्वास असतो. विश्वास असल्याशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही. म्हणून याच्यावर चिंतन करा. एवढं आपल्याला पाहायचं आहे की आपलं दुखणं, खुपणं जे काही असेल ना ते त्याच्याने आपलं मानसिक जे आहे ती शांतता जी आहे ना ती भंगली नाही पाहिजे. मानसिक अशांतता वाढली नाही पाहिजे. आपण शांत राहणं त्यामध्ये गरजेचं आहे. आपण बघा जेव्हा थकतो, शारीरिक आपण थकतो, मानसिक पण थकवा जेव्हा येतो तेव्हा आपल्याला झोपावं असं वाटतं, काही करूशी वाटत नाही. आणि आपण जेव्हा एक चांगली झोप काढतो तेव्हा आपलं शरीर, मन, मेंदू सर्व पूर्ण ऊर्जात्मक झालेलं असतं, उत्साही झालेलं असतं. हे छोटे छोटे लहान लहान अनुभव आपण सर्व घेतो पण कधी कधी आपल्याला लक्षात येत नाही. आणि म्हणून कधी कधी आपण आपल्या व्याधी आणि दुखण्या खुपण्याचा नकारात्मक पद्धतीने विचार करून त्रास करून घेतो आणि आपली मानसिक शांतता भंगवतो. म्हणून याच्यावर चिंतन करा. पुढच्या वेळी तुम्हाला त्याच्यावरचे उपाय शोधायचे आहेत, कृती करायची आहेत, आपण बरे होणार, आपण चांगलं जगणार आहे आयुष्य, ह्याच्यावर फोकस करा. आणि मृत्यूचं भय तर बिलकुल बाळगू नका. मृत्यू हा सर्वांना अटळ आहे, तो येणारच आहे. त्यामुळे हे काही झालं आहे तर त्याच्यामुळे बापरे मला काय होईल, काय होईल, काय होणार आहे. जर आपण जन्म घेतला आहे तर आपल्याला इथून जायचं आहे. मृत्यूला दुसरा ऑप्शन नाही. मृत्यू हा अटळ आहे. जे काही जीव इथे आपल्या पृथ्वी तलावर आहेत त्यांना सर्वांना मृत्यू हा अटळ आहे. त्यामुळे हसत राहा, आनंदी राहा, सकारात्मक राहा आणि याच्यावर चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.